नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी कैवल्य स्पर्धा परीक्षा क्लासेस बोदेगाव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत। तर पहा, आज आपण सरासरी या घटकाबद्दल बोलू। तर सरासरी म्हणजे काय असतं पहा, तर सरासरी म्हणजे सर्वांना सारख्या प्रमाणात विभागणे, सर्वांना सारखी वाटप करणे, यालाच म्हणायचं सरासरी। म्हणजे उदाहरणार्थ पहा, 10 लहान मुलं आहेत, त्यांनी काय केलं, एकाने 1 रुपया आणला, दुसऱ्याने 2 रुपये आणले, तिसऱ्याने 3 रुपये आणले, चौथ्याने 4 रुपये आणले, पाचव्याने 5 रुपये आणले, सहाव्याने 6 रुपये आणले, सातव्याने 7 रुपये आणले, आठव्याने 8 रुपये आणले, नवव्याने 9 रुपये आणले, 10व्याने 10 रुपये आणले। हे 10 जण एकत्र आले आणि यांनी काय केलं पहा, एक फरसांचा पुडा आणला, हा फरसांचा पुडा जो आहे तो 55 रुपयाचा आहे। म्हणजे सगळ्याचं जे कलेक्शन झालं रुपयामध्ये ते 55 रुपयाचं झालं। मग या फरसांच्या पुड्याची जी प्राइस आहे ती 55 रुपये। आता हा 55 रुपयाचा फरसांचा पुडा सगळ्यांनी सारख्या प्रमाणात वाटून घेतला, म्हणजे या व्यक्तीच्या वाट्याला 5.5 रुपयाचं फरसाण आलं, या व्यक्तीच्या वाट्याला पण 5.5 रुपयाचं फरसाण आलं, या व्यक्तीच्या वाट्याला पण 5.5 रुपयाचं फरसाण आलं। असं प्रत्येकाच्या वाट्याला जे काही फरसाण आलं ते 5.5 रुपयाचं आलं। आणि हे 5.5 रुपये म्हणजेच त्या सर्वांचा सरासरी खर्च, फरसांसाठी झालेला सर्वांचा सरासरी जो खर्च आहे तो 5.5। फक्त सांगायचं तात्पर्य असं, सरासरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं, तर ते सर्वांना सारखी वाटप करणं। मग आता सर्वांना सारखी वाटप करण्यासाठी आपण काय केलं पहा, तर आपण या सर्व संख्यांची बेरीज करून घेतली। सर्वांना सारखं वाटण्यासाठी आपण काय केलं, या सर्व संख्यांची बेरीज केली। आता या बेरजेमध्ये पहा, ही एक अंकगणितीय श्रेणी आहे, नैसर्गिक संख्यांची अंकगणितीय श्रेणी आहे। आणि नैसर्गिक संख्येच्या अंकगणितीय श्रेणीची बेरीज या पद्धतीने केली जाते पहा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या, ही झाली बेरीज पहा। तर इथं एक गोष्ट समजून घ्या, ज्यावेळेस अंकगणितीय श्रेणीची सरासरी काढायची असते त्यावेळेस ती सरासरी फक्त एवढ्याच क्रियेने निघते, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2। म्हणजे इथं सरासरी जी 5.5 आली ती कशी आली पहा, पहिली संख्या 1 आहे अधिक शेवटची संख्या 10 आहे, याला छेद 2 म्हणजे 11/2 बरोबर 5.5। कोणत्याही अंकगणितीय श्रेणीची जर सरासरी काढायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 आणि सरासरीला एकूण संख्येने गुणला असता त्याचं बेरजेत रूपांतर होतं, म्हणजे सरासरी गुणिले एकूण संख्या। आपल्याला असं म्हणता येईल पहा, सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर त्या सर्व संख्यांची बेरीज। त्या सर्व संख्यांची बेरीज। त्यानंतर पहा, जर संख्यामध्ये फरक समान असेल, उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10, अशा वेळेस सरासरी ही जी आहे हे मधलं सेंटर असतं। म्हणजे इथं 2, 4, 6, 8, 10 या संख्यांची सरासरी किती, तर या संख्येची जी सरासरी आहे ती 6 आहे। त्यानंतर पहा 3, 6, 9, 12, 15 सरासरी किती, तर सरासरी बरोबर जे आहे ती 9 आहे। परंतु इथं जे आहे पहा 5, 7 किंवा 3, 5, 7, 9, 11, 13 अशा जर संख्या असतील आणि फरक समान असेल तर मधली संख्या ही सरासरी असेल। परंतु जर 2, 4, 6, 8 या 4 संख्या आहेत, आता इथं मधली संख्या सापडत नाही, इकडे 2 जातात इकडे 2, मध्ये सेंटर राहत नाही, तर हे मधलं जे काही सेंटर आहे ह्याच्याचं काय असतं, सरासरी। म्हणजे इथं जी सरासरी आहे ती 5 आहे। त्यानंतर सरासरीचा जर विचार केला या संख्येचा, प्रत्येक संख्येला आपण जर 2 ने गुणलं, म्हणजे इथं 4 झालं, इथं 8 झालं, इथं 12 झालं, इथं 16 झालं, इथं 20 झालं, तर ही जी काही सरासरी आली पहा
ही 12 आली, 6ची 12, म्हणजे प्रत्येक संख्येवर जो परिणाम होत असतो तोच काय होत असतो, सरासरीवर होत असतो. एवढंच या प्रकरणाचं बेसिक आहे. या प्रकरणात या व्यतिरिक्त काहीही नाही. तर यावर जे प्रश्न येतात पहा, त्या प्रश्नाचा आढावा आपण घेऊ पहा. तर पहिला प्रश्न आहे पहा, 4 क्रमगत समसंख्यांची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? घ्या थोडा वेळ. पहा किती संख्या आहेत, 4 आहेत. सरासरी किती आहे, 35 आहे. आता 4 संख्या म्हटल्यानंतर पहा, 2 या बाजूला गेल्या, 2 या बाजूला गेल्या, म्हणजे इथं मधली जी संख्या आहे ती किती आहे, 35. परंतु 4 आहे त्या. जर 5 असत्या तर 2 या बाजूला गेल्या असत्या, 2 या बाजूला गेल्या असत्या, सरासरी त्या गटातलीच आली असती. परंतु इथं जे आहे पहा, या 4 क्रमगत समसंख्या आहे आणि सरासरी जी संख्या आली ती विषम आहे, याचा अर्थ त्या गटातली नाहीये. मग ते सेंटर आहे. सेंटर आहे म्हणजे याचा अर्थ पहा, इथून पहिली जी संख्या आहे सम, ती 1 मिळवल्यानंतर तयार होणार, म्हणजे ती 36 असणार आहे, आणि पुढची जी असणार आहे ती 38 असणार आहे. परंतु ही झाली सर्वात मोठी. आपल्याला काय विचारलेलं आहे, सर्वात लहान. मग लहान जे असणार आहे पहा, यातनं 1 वजा केल्यानंतर 34, आणि सर्वात लहान जे असणार आहे ती काय असणार आहे, 32. तर याचं उत्तर आहे 32. सर्वात लहान संख्या जी आहे ती 32. पुढचा प्रश्न पहा, थोडा वेळ घ्या. 11 ते 50 पर्यंतच्या सर्व क्रमगत विषम संख्यांची सरासरी किती? पहा इकडं, 11 ते 50 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे. मग 11 ते 50 पर्यंतच्या संख्येचा जर विचार केला तर पहिली विषम संख्या जी असणार आहे ती 11 असणार आहे, त्यानंतर जी येणार आहे ती 13, त्यानंतर 15, या पद्धतीने शेवटची जी असणार आहे ती 49. मग आता इथं पहा, इथं 2 पदामधील जो फरक आहे तो कायमस्वरूपी समान आहे. लगतच्या 2 पदामध्ये फरक जो आहे तो 2चा आहे. ही जी आहे ही विषम संख्यांची अंकगणितीय श्रेणी आहे. मग आता सांगितल्याप्रमाणे पहा, विषम संख्यांची अंकगणितीय श्रेणी असल्या कारणानं कोणत्याही अंकगणितीय श्रेणीची सरासरी फक्त या पद्धतीने मिळते, म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 हीच त्या अंकगणितीय श्रेणीची काय असते, सरासरी. मग या अंकगणितीय श्रेणीमधले पहिलं पद जे असणार आहे ते 11 असणार आहे, शेवटचं पद 49 असणार आहे, याला भागिले 2, म्हणजे काय क्रिया झाली पहा, 60 भागिले 2 म्हणजे सरासरी बरोबर 30. तर 11 ते 50 पर्यंतच्या सर्व क्रमगत विषम संख्येची सरासरी आहे ती 30 आहे. पुढचा प्रश्न पहा, पहा इकडं काय म्हटलंय प्रश्नात, 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती? आता इथं पहा, 15चा पाडा आहे 15, 30, 45, 60, या पद्धतीने 7 संख्या येणार आणि त्याची काय करायची, आपल्याला सरासरी काढायची. तर इथं जर विचार केला रे पहा, प्रत्येक पदामध्ये जो फरक आहे तो 15चा आहे, म्हणजे प्रत्येक लगतच्या 2 पदामध्ये फरक कितीचा आहे, 15चा आहे. 15चा फरक असल्या कारणानं ही झाली अंकगणितीय श्रेणी आणि 7 संख्येची काढायची. याचा अर्थ आता ही प्रत्येक जागेवर फरक समान असल्यामुळं 3 इकडे गेल्या, 3 इकडे गेल्या, 4 नंबरची जी काही संख्या असणार आहे ही त्याची काय असणार आहे, सरासरी असणार आहे, म्हणजे 15 चोक 60. 4 नंबरची जी संख्या येणार आहे ती काय येणार आहे, 15 चोक 60. तर या 15च्या पाड्यातील पहिल्या 7 संख्येची जी सरासरी आहे ती किती आहे, 60 आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न काय म्हणतोय, 5, 9, 13, 17 या संख्या मालिकेतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी किती? 1 मिनिट घ्या पहा तुमच्यासाठी.
पहा 5 9 13 17 या संख्या मालिकेतील पहिल्या 20 संख्यांची काय काढायची आपल्याला सरासरी. तर इथं पहा 5 9 13 17 या पद्धतीने 20 संख्यांची काय करायची सरासरी काढायची. मग 20 संख्याची सरासरी काढायची याचा अर्थ आपल्याला इथं 20वे पद काढून घ्यावं लागेल. या अंकगणितीय श्रेणीतील 20वे पद म्हणजे इथं फरक जो आहे तो 4चा आहे, इथं पण 4चा आहे, इथं पण 4चा आहे, म्हणजे च्या साधारण फरकाने तयार झालेली ही अंकगणितीय श्रेणी आहे. मग आता इथं 20वे पद कसं काढायचं. तर इथं पहा पहिल्या पदामध्ये 1 वेळा 4 मिळवले की 9 भेटले म्हणजे दुसरं पद भेटलं. पहिल्या पदामध्ये 2 वेळा 4 मिळवले म्हणजे तिसरं पद भेटलं. पहिल्या पदामध्ये 3 वेळा 4 मिळवले म्हणजे चौथं पद भेटलं. या पद्धतीने आपल्याला 20वे पद काढायचंय. तर ते 4 जे आहे ते पहिल्या पदात 19 वेळा मिळवावं लागतील. म्हणजे टोटल किती मिळवावं लागतील पहा 9 चौक 36 3 4 आणि 3 7 76. तर ते जे काही 20वे पद आहे ते 20वे पद काय तयार होईल पहा 20वे पद बरोबर 5 + 76 81. 20वे जे पद आहे ते 81. मग आता ही एक अंकगणितीय श्रेणी आहे आणि हिची सरासरी बरोबर पहिलं पद अधिक शेवटचं पद छेद 2 ही सरासरी दर्शवणार पहा. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. इथं या अंकगणितीय श्रेणीत पहिली संख्या 5 आहे, शेवटची संख्या 81 आहे, याला छेद 2 म्हणजे सरासरी बरोबर 86 भागिले 2 4 3 43 ही या अंकगणितीय श्रेणीची सरासरी आहे. पुढचा प्रश्न 5 नंबरचा प्रश्न आहे पहा 7 13 19 25 या संख्या मालिकेतील पहिल्या 30 संख्यांची बेरीज किती. इथं बेरीज विचारली पहा. आता या 30 संख्यांची बेरीज करायची आहे त्याच पद्धतीने आपण या अंकगणितीय श्रेणीतलं 30वे पद शोधू. मग ते कसं शोधायचं पहा. तर इथं पहा 7 13 19 25 प्रत्येक पदामध्ये जो फरक आहे तो 6चा आहे. म्हणजे 6च्या साधारण फरकाने तयार झालेली अंकगणितीय श्रेणी आहे. यातलं 30वे पद शोधायचंय. आता सांगितल्याप्रमाणे पहा पहिल्या पदात 1 वेळा 6 मिळवली की दुसरं पद भेटते, 2 वेळा 6 मिळवली की तिसरं पद भेटते, 3 वेळा 6 मिळवली की चौथं पद भेटते. मग असं 30वे पद काढण्यासाठी 6 जे आहे ते 29 वेळा मिळवावं लागतील. 29 वेळा 6 मिळवणे म्हणजे टोटल किती मिळवणे पहा 6 9 54 12 5 17 174. पहिल्या पदामध्ये आपल्याला 174 मिळवावं लागतील म्हणजे ते पद भेटल पहा. पहिल्या पदामध्ये आपण 174 मिळवले तर इथं पहा ते पद आलं 181. 30वे पद जे आहे ते 181 आहे. आता इथं आपल्याला सरासरी न काढता त्यांची बेरीज करायची. मग आता इथं पहा आत्ताच आपण शिकलो पहा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2 ही कोणत्याही अंकगणितीय श्रेणीची सरासरी दर्शवते. सरासरीला एकूण संख्येने गुणला असता त्या सर्व संख्यांचे म्हणजे ज्या काही संख्या आहेत त्या सर्व संख्यांची काय भेटते बेरीज भेटते. म्हणजे इथं आपल्याला बेरीज बरोबर काय भेटेल पहा या अंकगणितीय श्रेणीतलं पहिलं पद 7 आहे, शेवटचं पद 181 आहे, याला भागिले 2 एवढी क्रिया केली तर सरासरी भेटते. पण आपल्याला इथं सरासरी विचारलेली नाही. तर इथं विचारलंय आपल्याला बेरीज किती. तर एकूण संख्या त्या एकूण संख्या 30 आहे म्हणजे गुणिले 30. तर इथं पहा 188 भागिले 2 गुणिले 30 काय क्रिया होईल पहा 9 4 94 गुणिले 30 म्हणजे आपण 94 गुणिले 3 करू आणि 1 0 ठेवून देऊ. 4 त्रिक 12 9 त्रिक 27 आणि 1 28 2820 हे त्याचं उत्तर आहे पहा 2820. पुढचा प्रश्न पहा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय 35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमगत 35 विषम संख्यांची सरासरी किती. एक थोडा वेळ घ्या पहा. पहा आता 35 ने सुरुवात होणाऱ्या क्रमगत 35 विषम संख्यांची आपल्याला सरासरी काढायची. म्हणजे आता विषम संख्यांची सरासरी काढायची आणि ज्याची सुरुवात किती होते 35 म्हणजे 35 37 39 या पद्धतीने ज्या काही 35 विषम संख्या येणार आहेत त्यांची आपल्याला सरासरी काढायची. मग इथं पहा हे जी काही 35वी विषम संख्या असेल
म्हणजे त्या अंकगणितीय श्रेणीतलं 35वं पद, तर ते काय यायला पाहिजे पहा. तर इथं पहा, जे आता हे झालं या अंकगणितीय श्रेणीतलं पहिलं पद आणि आपल्याला काढायचंय 35वं पद. पहिल्या पदामध्ये 2 एक वेळा मिळवलंय, 2 एक वेळा मिळवले की दुसरं पद भेटतंय, 2 2 वेळा मिळवले की तिसरं पद भेटतंय. या पद्धतीने 2 जे आहे इथं 34 वेळा मिळवावं लागतील. म्हणजे टोटल किती मिळवावं लागतील पहा, 68 मिळवावं लागतील. पहिल्या पदामध्ये 68 मिळवले, आपल्याला 35वी विषम संख्या भेटल. तर ती 35वी विषम संख्या बरोबर 13 हात चालू आहे 6 4 10 103. 35वी जी विषम संख्या आहे ती 103 आहे. आता आपल्याला यांची काय काढायची, सरासरी काढायची पहा. कोणत्याही अंकगणितीय श्रेणीची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. 2च्या फरकाने तयार झालेली अंकगणितीय श्रेणी आहे. सरासरी बरोबर 35 अधिक 103 भागिले 2 बेरीज झाली पहा 8 3 138 भागिले 2 बेसकी 12 बेनव 18. तर इथं सरासरी जी आहे ती 69 आहे. पुढचा प्रश्न, 7च्या फरकाने येणाऱ्या क्रमगत 7 संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती. 1 मिनिट घ्या पहा. पहा इकडं, 7च्या फरकाने येणाऱ्या क्रमगत 7 संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील आपल्याला काय काढायचा आहे, फरक काढायचा आहे. आता इथं पहा, प्रत्येक पदातला फरक जो आहे तो समान आहे. म्हणजे ती झाली अंकगणितीय श्रेणी. 7च्या फरकाने येणाऱ्या क्रमगत 7 संख्यांची सरासरी. संख्या ज्या आहेत पहा त्या 7 आहेत पहा आणि सरासरी जी आहे ते 47 आहे. आता फरक समान आहे म्हणजे सेंटर हे सरासरी झालं पहा. 47 सरासरी झाली. 7 संख्या आहेत, सेंटर सरासरी आहे म्हणजे या बाजूला 3 जायला पाहिजे, या बाजूला 3 जायला पाहिजे. मधली संख्या जी आहे ती 47 आहे. आता त्यापैकी सर्वात मोठी संख्या काढायची. फरक समान आहे. आता इथं पहा, इथं इकडं या बाजूला 3 संख्या आहेत म्हणजे ही एक आणि ही एक. तर आपल्याला सर्वात मोठी काढायची पहा अगोदर, तर ही काढायची. तर यामध्ये किती मिळवल्यानंतर ही संख्या तयार होईल पहा. तर प्रत्येक पदामध्ये फरक 7चा आहे म्हणजे 7 त्रिक 21 मिळावं लागतील. तर इथंची सगळ्यात मोठी जी संख्या येईल ती येईल 47 प्लस 21 म्हणजे 68. त्यानंतर सर्वात लहान काढायची त्याच पद्धतीने इकडे एक आहे, इकडे एक आहे, इकडे एक आहे. यातून 7 कमी केले ही भेटल, आणखीन 7 कमी केले ही भेटल, आणखीन 7 कमी केले ही भेटल. म्हणजे इथून आपल्याला डायरेक्ट ही संख्या काढायची. तर आपल्याला डायरेक्ट जे आहे ते 21 कमी करावं लागतील. म्हणजे 47 मायनस 21 6 2. तर इथलची जी संख्या आहे ती आहे 26. 47 मधनं 21 कमी केले, इथलचे 7 इथलचे 7 आणि इथलचे 7. तर ती संख्या भेटली आपल्याला 26. तर त्या संख्येतील फरक किती, फरक काढायचा आहे पहा. मोठी संख्या आणि लहान संख्या. मोठी संख्या ही निघली, लहान संख्या जी आहे ती ही निघली. फरक बरोबर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली असता फरक मिळतो. म्हणजे फरक आला तो 68 मायनस 26 2 4 42. फरक जो आहे तो 42 आहे. पुढचा प्रश्न, 3च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमगत 25 संख्यांची बेरीज 1200 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. सोडवा पहा.
पहा एकदम सोपा प्रश्न आहे पहा. 3च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमगत 25 संख्यांची बेरीज 1200 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा बेरीज 1200 आली. बेरीज 1200 याचा अर्थ सरासरी किती होईल पहा, तर त्या संख्या 25 आहे म्हणून 25 ने भागलं. एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर काय भेटते आपल्याला? सरासरी. 25 चोक 100, 20 उरले पहा. 25 8 200. सरासरी जी आली ती 48 आली पहा. 3च्या फरकाने वाढत जाणाऱ्या क्रमगत 25 संख्येची बेरीज 1200 आहे, याचा अर्थ त्या सर्व संख्यांची सरासरी 48 आहे. मग सरासरी 48 आहे, संख्या 25 आहे, फरक समान आहे. 25 संख्या असल्यामुळं सरासरी हे सेंटर आलं. सरासरी सेंटर आल्या कारणानं इकडं 12 संख्या गेल्या, इकडं 12 संख्या गेल्या. 12 विभाजन झालंय. तर काय म्हटलं आपल्याला पहा, सर्वात मोठी संख्या कोणती? आता इथं फरक जो आहे समान आहे म्हणजे तो 3चा फरक आहे. इथून इथलचं पहिलं पद जर विचार केला सरासरीपासून तरी 3 ने वाढून असणार आहे. दुसऱ्याचा विचार केला परत 3 ने वाढून, तिसऱ्याचा विचार केला 3 ने वाढून, असं शेवटचं 12वं जे पद आहे ते 12 त्रिक 36 ने वाढून असेल. म्हणजे मोठी संख्या बरोबर 48 प्लस 36. तर ती संख्या काय तयार होईल पहा, 14 हातचाला 1 4 आणि 4 8 84. तर सर्वात मोठी संख्या जी आहे ती 84 आहे. पुढचा प्रश्न पहा. 21 संख्यांची सरासरी 36 आहे, त्यापैकी पहिल्या 11 संख्यांची सरासरी 34 आहे, तर शेवटच्या 11 संख्यांची सरासरी 39 आहे. तर 11वी संख्या कोणती? 11वी संख्या काढायची पाहिजे. आलं पहा इकडं. आता इथं काय म्हटलंय पहा, 21 संख्यांची सरासरी 36 आहे, त्यापैकी पहिल्या 11 संख्यांची सरासरी 34 आहे आणि शेवटच्या 11 संख्यांची सरासरी 39 आहे. आता या ज्या संख्या आहेत ते 21च आहेत, पण असं जर बघितलं पहा, पहिल्या 11 शेवटच्या 11 22 असल्यासारखं वाटतं, पण त्या 22 नाही आहेत, तर ते 21च आहे. आणि ही जी काही 11वी संख्या आहे ती डबल काउंट होते. म्हणजे पहा पहिल्या 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ह्या झाल्या पहिल्या 11 आणि शेवटच्या 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 शेवटच्या 11. तर अशा पद्धतीने त्या 21 आहेत. म्हणजे ही जी काही 11वी संख्या आहे ती डबल काउंट होते. ही जी काही 11वी संख्या आहे ती काय होते? डबल काउंट होते. मग ती प्रॉपरली काय असायला पाहिजे पहा, तर 21 संख्यांची सरासरी 36 आहे, म्हणजे त्या सगळ्या 21 संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे? तर 21 संख्यांची बेरीज बरोबर 21 गुणिले 36 6 12 3 6 6 5 756. बेरीज जी आली ती किती आली? 756 21 संख्यांची. आता इथं पहा 11 संख्यांची सरासरी 34 आहे. मग या पहिल्या ज्या काही 11 संख्या आहेत यांची बेरीज किती येते पहा, तर ती बेरीज बरोबर 34 गुणिले 11 काय येईल पहा, इथं लिहितो 34 परत इथं 34 4 7 384. इथं जी बेरीज आली ती किती आली? 384. आणि शेवटच्या 11 संख्यांची बेरीज किती येते पहा, त्या 11 संख्येची सरासरी 39 आहे. मग बेरीज काय व्हायला पाहिजे? तर ती बेरीज बरोबर पहा 39 गुणिले 11 39 39 9 12 429 429. मग आता इथं पहा आपण पाहिलं पहा त्या 21 संख्या आहेत, फक्त विभागणी अशी केली पहिल्या 11 शेवटच्या 11. ती विभागणी करताना ही 11वी संख्या जी आहे ती डबल काउंट झाली. ही डबल काउंट झाल्या कारणानं इथलच्या पेक्षा ही जी काही बेरीज आहे ती कितीने वाढली पहा, तर कितीने वाढली पहा ती 384 प्लस 374. ही जी बेरीज आहे ती किती आहे? 374 प्लस 429 3 8 आणि 2 10 4 आणि 4 8 803. मग इथं पहा हे 803 का झाले? तर ही जी संख्या आहे ही डबल काउंट झाली. मग डबल काउंट झाल्या कारणानं किती वाढली पाहती, तर ती वाढ बरोबर 756 यामधून मायनस करू
13तनं 6 गेले पहा, 4 आणि 3 7, 9तनं 5 गेले 4, इथनं आजचा घेतला होता पहा 0, 47. ही जी काही 11वी संख्या आहे ती 47. म्हणजे समजा एका जागेवरती जास्त काउंट झाली पहा, म्हणजे एवढी जर काउंट नसती झाली, इथून पुढे असं जर काउंट झालं असतं 21 तर ती 756 झालं असतं, पण ही डबल काउंट झाल्याने ती 803 झाली. पुढचा प्रश्न पहा. 2 3 4 या प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती? पहा 2 3 4 प्रमाणात असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 संख्यांची आपल्याला काय करायचे? सरासरी काढायची. पहा तर मोठ्यात मोठ्या 2 अंकी, मग मोठ्यात मोठं म्हटलं पहा प्रमाण काय आहे? 2 3 4. मोठ्यात मोठ्या 2 अंकी, मोठ्यात मोठ्या म्हटलंय यामुळे आपण मोठ्या प्रमाणाकडे जाऊ. पहा मोठ्या प्रमाणाच्या पटीत मोठ्यात मोठी 2 अंकी जी संख्या आहे ती काय असायला पाहिजे? पहा तर मोठ्या प्रमाणाच्या पटीत मोठ्यात मोठी जी 2 अंकी संख्या आहे ती 96 आहे. 4च्या पटीत 4 1 4 4 9 36. याच्या पुढची जी आणखीन जर 4 ऍड केले तर 100 होते, परंतु ती 3 अंकी सर्वात लहान होते. मग आपल्याला मोठ्यात मोठ्या म्हटलं तर इथं जे संख्या आली ती काय आली? 96. मग आता इथं काय यायला पाहिजे? पहा तर इथं पहा हे 4 भाग बरोबर 96 आहे, तर एक भाग कितीचा आला? पहा 24चा आला, तर इथं व्हायला पाहिजे 24 त्रिक 72. इथं व्हायला पाहिजे 24 दुने 48. म्हणजे 48 72 96 अशा त्या संख्या आहेत. आता सरासरी काढायची. अंकगणित श्रेणीचा आहे, प्रत्येक पदामध्ये जो फरक आहे तो 24चा आहे. 24 24 काय करावं लागेल? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. पण इथं पहा प्रत्येक जागेवर फरक समान आहे, म्हणजे एका भागाचा फरक एका भागाचा फरक, तर हे सेंटरच काय असणार आहे? सरासरी असणार आहे. इथलची जी काही सरासरी आहे ती 72 आहे. पहा 2 मिनिट. हा तर इथं जी सरासरी आहे ती 72 आहे. पहा म्हणजे पहिली संख्या आपण 48 घेतली, शेवटची संख्या 96 घेतली, याला भागिले 2 किती येईल? पहा ते 4. चला 1 10 4 14 144 भागिले 2 जर केलं तर 72 उत्तर येतं. म्हणून याचं जे उत्तर येते काय आहे? 72. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. पहा काय म्हणतो प्रश्न? सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात सरासरी काही धावा केल्या, 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्याच्या धावाची सरासरी 2 ने कमी झाली, तर 9व्या सामन्यातील त्याच्या धावा किती? घ्या 1 मिनिटाचा वेळ घ्या. पहा पहा इकडं सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात सरासरी काही धावा केल्या, 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्याच्या धावाची सरासरी 2 ने काय झालेली? कमी झालेली. तर 9व्या सामन्यातील त्याच्या धावा किती? आता इथं 8 सामन्यात सरासरी काही धावा केल्यात माहित नाही, 9व्या सामन्यात मात्र त्याने जे आहे पहा 62 धावा केल्या, तेव्हा त्याच्या धावाची सरासरी 2 ने कमी झाली. तर 9व्या सामन्यातील त्याच्या ज्या आहेत पहा 9व्या सामन्यातील धावा नाही काढायच्या, तर 9व्या सामन्यातील सरासरी 9 सामन्यातील सरासरी धावा
किती? प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक आहे पहा. सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याच्या धावाची सरासरी 2 ने कमी झाली. तर 9व्या सामन्यातील धावा किती? 9व्या सामन्यातील धावा नाही तर 9 सामन्यातील सरासरी धावा किती? कारण 9व्या सामन्यातील काढायची काही गरज नाही. 62 ऑलरेडी प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. तर हा प्रश्न असा आहे पहा, सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. तेव्हा त्याच्या धावाची सरासरी 2 ने कमी झाली. तर 9 सामन्यातील सरासरी धावा किती? तर इथं पहा 8 सामन्यातील सरासरी ज्या धावा आहेत त्या काही आहेत. म्हणजे आपण इथं थोड्या वेळ एक्स पकडू. जर एक्स धावा सरासरी पकडल्या तर 8 सामन्यातील एकूण धावा होतात पहा 8 गुणिले एक्स म्हणजे 8x. ह्या 8 सामन्यातील एकूण धावा झाल्या. 8 सामने एकूण धावा. आता पुढे काय म्हटलंय पहा, 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या. 9व्या सामन्यात 62 धावा केल्या म्हणजे 9 सामन्यातील धावा बरोबर 9 सामने एकूण धावा बरोबर 8x प्लस 62. 9 सामन्यातील एकूण धावा बरोबर काय होतील? 8x प्लस 62. आता पुढे काय म्हटलं पहा, तेव्हा त्याच्या धावाची सरासरी 2 ने कमी झाली. म्हणजे पूर्वी 8 सामन्यात ज्या काही सरासरी धावा होत्या त्यापेक्षा इथं जी काही सरासरी आहे ती 2 ने कमी झाली. इथं सरासरी 2 ने कमी झाली म्हणजे ती किती झाली पहा, तर इथं 9 सामन्यातील सरासरी धावा बरोबर 8x प्लस 62. 9 सामन्यातील सरासरी धावा ह्या एकूण झाल्या. याला 9 ने जर भागलं तर 9 सामन्यातील सरासरी धावा भेटतील. आणि या सरासरी धावा म्हणजे पहिल्या ज्या काही 8 सामन्यात सरासरी धावा होत्या त्यापेक्षा 2 ने कमी. त्यापेक्षा 2 ने कमी म्हणजे x वजा 2. मग आता इथं पहा हे सोडायचं आहे आपल्याला. तर हे काय होईल पहा, डायरेक्ट पहा ही संख्या जी आहे ती कंसाला गुणिले म्हणजे इथं असं होईल 8x अधिक 62 बरोबर 9x वजा 18. चल इकड संख्या इकड हे इकडे येऊन वजा होतील, हे इकडे जाऊन वजा होतील. 8x वजा 9x बरोबर वजा 18 वजा 62. इथं पहा वजा वजाचं कलेक्शन वजामध्ये फक्त बेरीज होईल. 8 आणि 2 10, हा चाला 1 7 आणि 1 8 80 आलं, परंतु वजा 80. इथं पहा प्लस मायनस मायनस होईल, चिन्ह मोठ्या संख्येचं राहील म्हणजे बरोबर वजा x. तर इथं हे वजा वजा कॅन्सल झालं म्हणजे x बरोबर 80 किंमत आली. x बरोबर 80 म्हणजे 8 डावाच्या सरासरीच्या धावा आहेत त्या 80 आहेत. मात्र 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या आणि त्याच्या धावाची सरासरी 2 ने कमी झालेली आहे. 2 ने कमी झाली म्हणजे 80 मायनस 2. तर इथं याचं जे उत्तर आहे 9 सामन्यातील सरासरी धावा किती? तर 9 सामन्यातील सरासरी धावा 78 आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न असा आहे पहा, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासहित सर्वांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? सोडवा, 1 मिनिट घ्या पहा. पहा इकडं, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. वर्ग शिक्षकासहित सर्वांच्या वयाची सरासरी जी आहे ती 14 वर्ष होते. तर वर्ग शिक्षकाचं वय किती? इथं 40 जण आहेत त्यांची सरासरी 13.5 वर्ष आहे. मग एकूण किती व्हायला पाहिजे पहा, तर एकूण बरोबर 135 गुणिले 4. शून्याने 1 पॉईंट कमी केला, 4 ने गुणून टाकू. 135 गुणिले 4 किती होतंय पाहते? 270. 270 ची दुप्पट 400, 540 होईल पाहते. 135 गुणिले 4 20, 12 आणि 2 14, 1 4 आणि 1 5, 540. एकूण जे आहे एकूण बरोबर 540. आता इथं पहा वर्ग शिक्षकासहित सर्वांच्या वयाची सरासरी 14 वर्ष झाली. मग पहिले जे विद्यार्थी होते 40 होते, वर्ग शिक्षक जर यामध्ये आला तर ते 41 जण झाले. मग 41 जण झाल्या कारणानं सरासरी 14 वर्ष झाली. मग एकूण किती होतंय पाहते, तर एकूण बरोबर 14 गुणिले 41.
14 गुणिले 41 4 1 16 4 आणि 1 5 4 7 574. मग हे 574 झाले. हे एकूण जे आहे ते 574 झाले. पहा जर वर्ग शिक्षक आलाच नसता तर ते बिचारे 540च राहिले असते. वर्ग शिक्षक आल्या कारणानं 574 झाले. मग इथं कितीची वाढ झाली पहा तर ती वाढ बरोबर 34. म्हणून इथं वर्ग शिक्षकाचं वय बरोबर 34. पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा 3 4 5 8 आणि 9 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती? पहा इकडं काय म्हणतोय प्रश्न पहा 3 4 5 8 आणि 9 ने निशेष भाग जाणारे सर्व 3 अंकी कोणत्या संख्या घ्यायच्या पहा सर्व 3 अंकी संख्यांची आपल्याला सरासरी काढायची. मग आता इथं हा जो प्रश्न आहे हा लसावीला बेस पकडून तयार केलेला आहे. पहा तर लसावी आणि मसावी या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. पहा तर लसावी म्हणजे काय असतं लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्याचा अर्थ असतो दिलेल्या संख्येने भाग जाणारी संख्या आणि मसावी याचा अर्थ काय असतो महत्तम सामायिक विभाजक. विभाजक म्हणजे दिलेल्या म्हणजे भाग देणारी संख्या दिलेल्या संख्येला भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या असा मसावीचा अर्थ आहे. आणि लसावीचा अर्थ काय दिलेल्या संख्येने भाग जाणारी लहानात लहान संख्या. मग आता इथं पहा 3 4 5 8 आणि 9 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची आपल्याला काय काढायची सरासरी. मग आपल्याला भाग जाणारी संख्या अगोदर पहिली काढून घ्यावं लागेल. पहा तर ती संख्या काय निघेल पहा तर ती संख्या म्हणजे या संख्येचा तो काय असायला पाहिजे लसावी असायला पाहिजे. मग या संख्येचा लसावी बरोबर पहा 3 4 5 8 आणि 9 या संख्येचा लसावी कॉमन भाग देऊ. पहा जिथं जातो तिथं 2 ने देऊ 3 जशाला तसे 2 दुने 4 5 ला 5 2 चौक 8 9 इथं परत 2 ने देऊ 2 1 2 5 ला 5 2 दुने 4 9 ला 9 इथं 3 ला 3 इथं 3 ने देऊ 3 1 3 3 1 ला 1 5 ला 5 2 ला 2 3 3 9. आता कॉमन जात नाही तर आता आपल्याला इथं पहा लसावी काढायचा आहे. इथून गुणाकार करू 6 6 पंचे 30 90 180 360 360 या संख्येचा काय आलाय लसावी. लसावी याचा अर्थ या सर्व संख्याने भाग जाणारी ही आहे लहानात लहान संख्या. आणि सर्व 3 अंकी संख्येची आता ही 3 अंकीच निघलेली 3 अंकीमध्ये कन्वर्ट करायची काही गरज नाही. ही सर्वात लहान आहे. पुढची जी असणार आहे पहा ती काय असणार आहे 720 आणि त्यानंतर त्याच्या पुढची जी असणार आहे ती आणखी 360 ने वाढून असणार आहे. 360 ने वाढून असेल म्हणजे ती काय असायला पाहिजे 1080. मग आता इथं पहा 3 अंकीच काढायची म्हणजे 3 अंकी फक्त 2च संख्या भेटल्यात तर त्या 2 संख्या म्हणजे इथं पहा हे सेंटर असायला पाहिजे 360 360 यापेक्षा तर ती 180 ने वाढून असायला पाहिजे किंवा यापेक्षा 180 ने ती कमी असायला पाहिजे. मग आपण काय करू पहा त्या 2 संख्येची बेरीज करू आणि त्याला 2 ने भागू. पहा 360 प्लस 720 0 8 10 1080 बेरीज आली. पहा तर याला कितने भागायचं पहा आपल्याला 2 ने भागायचं कारण किती संख्या आहेत त्या 2 संख्या 540 तर ती जी सरासरी ती किती असायला पाहिजे 540. समजलं काय केलं समजलं का 3 4 5 8 आणि 9 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची सरासरी किती. तर आपण भाग जाणारी पहिली संख्या काढली ती 3 अंकी सापडली म्हणजे पुढची काही क्रिया करायची गरज पडली नाही. ही सर्वात लहान झाली आणि 3 अंकी पुढची जी आहे त्या संख्येने भाग जाणार ती लसावीच्या पटीतच असणार आहे. म्हणजे दुप्पट केली तिप्पट केली तर ती 4 अंकी होते म्हणजे विषय संपला. आपल्याला या 2 संख्येची काय काढायची होती सरासरी. त्या 2 संख्येची बेरीज केली त्याला 2 ने भागलं काय भेटलं सरासरी. पुढचा प्रश्न पहा
13ने निशेष भाग जाणाऱ्या 600 ते 700 पर्यंतच्या सर्व 3 अंकी संख्यांची सरासरी किती? पहा इकडं 13ने निशेष भाग जाणाऱ्या 600 ते 700 पर्यंतच्या सर्व संख्येची आपल्याला काय काढायची? सरासरी. त्यासाठी आपल्याला पहा इथं संख्या काढून घ्यावं लागेल. म्हणजे 600 ते 700 पर्यंत एक पहिली संख्या काय असायला पाहिजे, शेवटची संख्या काय असायला पाहिजे. कारण 13ने निशेष भाग जाणारे म्हणजे प्रत्येक संख्येत जो फरक असणार आहे तो 13चा असणार, म्हणजे ती एक अंकगणितीय सिरीज तयार होणार आहे. पहा मग 600 ते 700 पर्यंत पहिली संख्या कोणती येईल आणि शेवटची संख्या कोणती येईल, तर तो प्रवास कसा असेल पहा. तर आपण काय केलं पहा, 13 पंचे 65, 13 78, 13 पंचे 65 केलं 650 आलं पहा. तर यातून 13 13 13 किती वेळा मायनस केले जातील पहा. तर 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 त्रिक 39 मायनस केले, इथं 10, इथं 1, 611. तर ही संख्या जी आहे ही 13ने निशेष भाग जाणारी या गटातली पहिली संख्या आहे. 600 ते 700च्या दरम्यान 13ने भाग जाणारी जी काही पहिली संख्या आहे ती 611. आता आपल्याला काय करायचंय, या पुढची जी असणार आहे ती असणार आहे पहा. आणखी 13 मिळवले म्हणजे 614 असायला पाहिजे. आणखीन 13 मिळवले 7, 627 असायला पाहिजे. मग या पद्धतीने शेवटची जी असणार आहे ती कोणती असणार आहे पहा. तर इथं पहा हे जे काही 13 पंचे 65, 13 पंचे 65 मध्ये आणखीन किती बसू शकतात पहा. तर इथं हे 39 टाकू, 9 8 689. त्यानंतर आणखीन जर 13 टाकले तर पुढे जाते का मागे येते पहा, पुढे जाते का 12 1 9 1 10. किती असेल पाहिजे इथं 624. इथं किती व्हायला पाहिजे 637. हा बरोबर, इथं थोडं चुकलं. फरक जो आहे तो कितीचा आहे 13चा आहे ना. इथं 13, इथं 13. इथं शेवटची पहा पहिली कोणती आली 611 आणि शेवटची कोणती येईल पहा इथं तर 689. अंकगणितीय श्रेणी आहे. सरासरी कशी काढायची रे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. 611 प्लस 689 छेद 2. इथं पहा मग 10 हातचाला 1, 9 1 10 हातचाला 1, 6 6 12 1 13 भागिले 2. कोणती आली पाहते बेसकी 12 बेपंचे 10 650. तर त्या संख्येची जी सरासरी ती किती आहे 650. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. कोणत्या अंकगणितीय श्रेणीची काय दर्शवते सरासरी, म्हणून सरासरी आली 650. आणि शेवटचा प्रश्न पहा या भागामधला 73 77 79 76 74 आणि 7 स्टार या संख्येची सरासरी 76 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. पहा इकडं किती संख्या आहेत पहा त्या संख्या आहेत 1 2 3 4 5 आणि 6. या संख्येची सरासरी किती आहे 76. मग एकूण किती व्हायला पाहिजे पहा. तर एकूण बरोबर 6 6 36 3 26 42 आणि 3 45. एकूण जे आलं ते 456 आलं. मग आपण एवढाच विचार करू रे, या 5 संख्यांची बेरीज करू आणि ती किती होते ती पाहू. तर ती बेरीज बरोबर पहा. तर 7 77 79 76 आणि 74 म्हणजे 7 7 7 7 दशक स्थानी प्रत्येक जागेवर आहे. म्हणून बेरीज अशी करू पहा 7 5 35 ही दशक स्थानची बेरीज झाली 350. आता एकक स्थानची करू पहा. एकक स्थान त्यामध्ये टाकून देऊ 6 4 10 19 26 29. मग ती बेरीज आली पहा 9 7 379. मग आता इथलची संख्या म्हणजे 379 प्लस इथलची संख्या इथं टाकली तर ही बेरीज काय येते 456.
किती येते 456. मग ही टोटल संख्या काय असायला पाहिजे, तर ती टोटल संख्या बरोबर हे 379 यामधनं कमी करू. 16 मधनं 6 गेले, सॉरी 16 मधनं 9 गेले, इथं 7 आले, इथं 4 होते, हातचा इकडे गेलता, तर इथं 3, इथं 14 झाले, इथं 7, तर ते 77 आलं रे. मग स्टारच्या जागेवरचा अंक ओळखायचा आहे, तर त्या स्टारच्या जागेवर हा अंक असायला पाहिजे 7. स्टारच्या जागेवर बरोबर जो अंक आहे तो 7 आहे. तर धन्यवाद.